जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 18वा. बहुजिन्सी. समास 6वा. उत्तम पुरुष निरूपण नाम. श्रीराम समर्थ. नाना वस्त्रे नाना भूषणे, येणे शरीर शृंगारणे, विवेके विचारे राजकारणे, अंतर शृंगारीचे. जय जय रघुवीर समर्थ. 18वा दशक. बहुजिन्सी. बोलले बहुंमध्ये बहुरंगी बहुढंगी असा कोण आहे, तर बोलले तो परमेश्वर आहे, तो जगदीश्वर आहे आणि तो सगळ्यांचा परमात्मा आहे, अंतरात्मा आहे. या मनुष्यजन्माचं सार काय आहे, तर बोलले या सगळ्या जन्माला येऊन त्या परमात्म्याची भेट घेणे, त्या परमात्म्याला ओळखणे. आणि तो कुठे आहे, तर तो बोलले आतमध्येच आहे. आतमध्ये आहे. मग त्यासाठी गेल्या समासामध्ये करंट परीक्षा दाखवली. म्हणजे काय की बाबा रे, हे सगळं असाराचं सगळं बाजूला सारायचं आणि काय करायचं, सार त्याची घ्यावे या नावं श्रवण. बोलले हे सगळं तर चालूच राहणार आहे. आयुष्य आहे, संसार आहे आणि या संसारामध्ये वेगवेगळ्या सगळ्या उपाध्या देखील सुरू असणार आहे, वेगवेगळे प्रसंग येत राहणार आहे, यात काहीच शंका नाही. म्हणून आपण लगेच त्या प्रसंगाच्या अधीन होऊन जाऊ नये हे समर्थांना सांगायचं आहे. म्हणजे काय, अधीन आपण का होतो, आपण बेसावध असतो. म्हणजे काय, आपण आपल्याला त्या ठिकाणी शुद्ध नसते म्हणा, किंवा आपण भानावर नसतो, आपण बेभान झालेलो असतो. बेभान म्हणजे काय, आपल्याला भान कसलं पाहिजे, मी देवाचा आणि देव माझा. आपल्याला भान कसलं पाहिजे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. कशासाठी आलो, तर बोलले भक्ती मार्गासाठी आलो, परमार्थासाठी आलो, सार ते शोधून घेण्यासाठी आलो, आयुष्याचं कल्याण करण्यासाठी आलो. आणि या सगळ्या संसाराच्या रहाट गाडग्यामध्ये, हाटामध्ये, बाजारामध्ये हाट भरला या संसाराचा नफा पाहावा देवाचा, देवाचा नफा पाहण्यासाठी, म्हणून या ठिकाणी सगळे आम्ही जमलेलो आहोत. मग हे आम्हाला विसर पडला म्हणजे काय झालं, आम्ही बेभान झालो. आणि बेभान झालो की मग नको त्या गोष्टी समोर येतात, नको तशा त्या पद्धतीनं त्या ॲक्सेप्ट केल्या जातात. मनुष्य भानावर असला की गोष्टी रिजेक्ट केल्या जातात. बोलले ज्या बुडवणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या दुःख देणाऱ्या गोष्टी आहेत, किंवा ज्या गोष्टी आपली हानी करणाऱ्या आहे, आपली मनःशांती सगळ्या घालवणाऱ्या आहेत, त्या गोष्टी काय केल्या जातात, रिजेक्ट केल्या जातात. पण असं होत नाही. याला कारण असं आहे की आम्ही मुळात भानावर नसतोच. मग भानावर असण्याचा उपाय एकच आहे की बोलले सुरुवातीला आता जसं जमेल तसं जीव तोडून, आवडो अथवा ना आवडो, आणि बोलले त्याच्यामध्ये शरीराला त्रास हो अथवा ना हो, वेळ असो नसो, वेळ काढून बोलले सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मनुष्य सद्गुरूंनी सांगितलेल्या सगळ्या मार्गावर, सद्गुरूंनी सांगितलेल्या शिकवणुकीवर जेव्हा चालायला लागतो, मग नंतर त्याला काय होतं, त्या गोष्टी त्याच्याकडून अनायासेच होतात, सवय लागते. पडिले वळण इंद्रियांशी. इंद्रियांना वळण पडायला काही वेळ लागत नाही. मग ते सद्गुणाचे असू द्या किंवा अवगुणाचे असू द्या. मग समर्थ तेच म्हणाले, काय म्हणाले, बाबा रे, उत्तम पुरुष व्हायचं आहे. उत्तम पुरुष म्हणजे कोण आहे, जो नेहमी भानावर असतो आणि ज्याने नेहमी उत्तमाचा संग केलेला आहे, किंवा ज्याने स्वतःचं उत्तम करून घेण्याचा संकल्प केलेला आहे, तो उत्तम पुरुष आहे. मग स्वतःचं कल्याण, स्वतःचं हित, स्वतःला सद्गती मिळवून देण्याचा ज्याचा यत्न आहे, तो उत्तम पुरुष आहे. मग समर्थ म्हणाले, बाबा उत्तम कशानं होणार आहे, नुसते ब्रँडेड कपडे, नाना वस्त्रे नाना भूषणे, ब्रँडेड सगळे आभूषणं, म्हणजे कुठल्या तरी एखाद्या चांगल्या नामांकित सोन्या चांदीच्या दुकानावर जायचं, अमुक अमुक ज्वेलर्स, अमुक अमुक सगळे दागिने सगळे घ्यायचे, किंवा अमुक अमुक सगळे कंपनीचे सगळे वस्त्र घालायचे, चांगले चांगले ब्रँडेड सगळे कपडे घालायचे. मग येणे शरीर शृंगारणे, याने सगळे शरीर शृंगारायचं म्हणजे मनुष्य उत्तम पुरुष होणार आहे का, तर याचं उत्तर समर्थ या ओळीच्या पुढच्या सगळ्या भागामध्ये देतात. विवेके विचारे राजकारणे, अंतर शृंगारीचे. बाबा रे, हे वस्त्रभूषण घालू नये असं नाही, यांचा वापर करू नये असा नाही, हे सगळं तर
अर्थातच लागणारच आहे. उत्तम, अतिशय आपण समर्थांचे सगळे भक्त आहोत, दास आहोत. आपल्याला समर्थांच्या कृपेनं सगळं काही समर्थांनी व्यवस्थित दिलेलं आहे, छानपैकी दिलेलं आहे. मस्तपैकी सगळं त्याचा आनंद घ्यायचा, सगळं व्यवस्थित त्याचा वापर करायचा. असताना न भोगणे म्हणजे हेही करंटपणच आहे. महदभाग्य हाताशी आले परी भोगू नाही जाणीतले, हेही चुकीचंच आहे. आणि असताना नको नको म्हणणे म्हणजे काय आहे, एक प्रकारे मनुष्याचं ते जे उत्तमत्व आहे, जे वैभव आहे किंवा जे सगळं चांगलं म्हणून आपल्या आयुष्यात येतं आहे त्याचा आपण अवेअर करणे आहे, म्हणजे त्याला नाकारणे आहे. म्हणून जे दिलं आहे भगवंतानं त्याचं आभार, त्याचे ऋण आपण निश्चितपणे मानले पाहिजे. कायम कृतज्ञ राहिलं पाहिजे, कृतघ्न राहू नये. कृतज्ञ त्याच्या विरुद्ध आहे कृतघ्न. म्हणजे काय, कृतज्ञ म्हणजे जो केलेल्या उपकारांची जाणीव ठेवणारा, आणि कृतज्ञ म्हणजे काय आहे तर ते विसरणारा. तू कोण आणि मी कोण, कामापुरता मामा. तर आपल्याला असं करायचं नाही. बोले आपल्याला भगवंताने जन्म दिला, एवढं सगळं सुंदर वैभव दिलं, एवढं सगळं नोकरी, प्रपंच, धंदा, काय जे असेल ते, शेतीवाडी, सगळं जे दिलं, त्याचं एक सुंदर शरीर दिलं. सुंदर शरीर म्हणण्यापेक्षा ते एक सुव्यवस्थित शरीर दिलं. नाहीतर बरेच जण असे आहेत की त्यांच्याकडे काय आहे तर दिव्यांगत्व आहे, म्हणजे काय, व्यंग आहे, काहीतरी कमी त्यांच्याकडे आहे. पण आपल्याला बहुतेकांना समर्थांनी कसं दिलं, जे दिलं ते उत्तम दिलं, छान दिलं. मग त्याचं आपण आभार मानले पाहिजे की नको, त्याचं ऋण मानलं पाहिजे, उठल्याबरोबर ऋण मानलं पाहिजे. रघुनायका मागणे हेच आता, त्याचे आभार मानले पाहिजे, त्याचे धन्यवाद दिले पाहिजे. मिळालेल्या प्रत्येक घासाबरोबर त्याचे आभार मानले पाहिजे. मिळालेल्या प्रत्येक कपड्याबरोबर त्याचे आभार मानले पाहिजे. मिळालेल्या सगळ्या गोष्टींसाठी त्याचे आभार मानले पाहिजे. आणि असं आपण जेव्हा परत परत कृतज्ञ असतो किंवा परत जेव्हा आभार मानत जातो तर तशा गोष्टी आणखीन परत आमच्या सगळ्या आयुष्यामध्ये घडत येतात. म्हणून जे मिळालेलं आहे त्याचा वापर केला पाहिजे, ते भोगलं पाहिजे अत्यंत आनंदानं, आणि त्यासोबत परमेश्वराचे धन्यवाद दिले पाहिजे. मग समर्थ म्हणाला, ठीक आहे बाबा, आता तुझ्याकडे आहे, वस्त्रे भूषणे घालून घे, त्याचा वापर कर, आनंद घे, काही हरकत नाही. पण त्यासोबत नुसतं एवढं करून भागणार नाही. तर त्यासोबत काय करायला लागेल, विवेके विचारे राजकारणे अंतर शृंगारीचे. बाबा विवेक धारण करावा लागेल. आता विवेक म्हणजे काय, गेल्या समासात मागे समर्थांनी खूप छान दिलं. विवेक म्हणजे तेवढ्यापुरती धारणा नाही, एखाद्या कामापुरता, एखाद्या गोष्टीपुरता, प्रसंगापुरता तो क्षणिक विवेक असू शकतो. पण खऱ्या अर्थानं विवेक म्हणजे काय आहे, एक आयुष्याचं सार काय आहे, आयुष्याचं माझं हित कशामध्ये आहे, माझं कल्याण कशामध्ये आहे हे जाणून त्या सगळ्या मार्गाचं अनुसरण करणे म्हणजे खऱ्या अर्थानं विवेक आहे. म्हणजे एक जाणीवेत राहणं, एक बोलले विचाराला घेऊन राहणं. विवेके विचारे. मग विचार कोणाचा पाहिजे तर विचार सद्गुरूंचा पाहिजे, विचार परमेश्वराचा पाहिजे. आत ठेवणं कोणाचं पाहिजे, आत ठेवणं ईश्वराचं पाहिजे. विवेके विचारे राजकारणे. मग राजकारण पण करायचं आहे, पण कोणतं राजकारण, बोलले हे विवेकाचा वापर करून, बोलले विचाराचा वापर करून एक स्वतःचा विवेकहीन विवेक होणार नाही, किंवा स्वतःकडे अज्ञानाची, अनीतीची, अविवेकाची भूमिका उभी राहणार नाही. यासाठी जिथे अशी भूमिका उभी राहते तिथून बाजूला होणं म्हणजे हे काय आहे, राजकारण आहे. तिथून स्वतःचे सगळे हात पाय आखडून घेणं हे म्हणजे काय आहे, हे राजकारण आहे. नाहीतर काय, उगाच काय होते म्हणून नको तिथे जात बसायचं, नको तशा संगतीमध्ये राहायचं. आणि काय करायचं, बोलले मग एक दिवस स्वतःचा तोल जातो. मग तोल गेल्यावर आणखीन मग काय करायचं, मग पश्चाताप करत बसायचं. तर बोलले समर्थ, बोलले हे आता नको आहे. यासाठी काय पाहिजे तर यासाठी राजकारण पाहिजे. राजकारण याचा खरा अर्थ काय आहे माहिती आहे का, राज्य करणे. मग बोलले
आता आम्ही विवेकानं जर राहिलो तर आम्ही सगळ्या मायेवर, सगळ्या ममतेवर, तृष्णेवर, आकांक्षेवर, लोभावर, अहंकारावर, सगळ्या विषयांवर राज्य करतो आणि काय करतो, बिनधास्तपणे सुखाने सगळं जीवन जगतो. म्हणजे आता उदाहरणार्थ एखादा मनुष्याकडे लोभ येतो आहे, चालून येतो आहे, असं कुठून तरी टेबलाच्या खालून येतो आहे आणि मग आल्यानंतर आता त्याच्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर त्याला स्वीकारणे म्हणजे अविवेक आणि त्याला अवेअर करणे किंवा त्याच्यापासून बाजूला जाणे म्हणजे विवेक किंवा राजकारण. हे विवेकासाठी राजकारण किंवा उत्तम कार्यासाठी राजकारण. मग आता त्याने जर त्याच्यापासून बाजूला झाला तर रात्री तो कसा झोपेल, बिनधास्त झोपेल. त्याला कोणाची भीती अजिबात नाही. उद्या उठून एखादं कर्म त्याच्या डोक्यावर असं घोंगावत येईल याची भीती त्याला राहणार नाही. किंवा कुठे एखादं चांगलं काम करायला गेला किंवा अपघात होईल, म्हणजे अपघात म्हणजे काय, थोडक्यात काहीतरी वाईट होईल किंवा जे करायला गेलं एक आणि झालं भलतं, असं होणे म्हणजे काय आहे, तर हे प्रारब्ध आहे, म्हणजे काय, केल्या कर्माचं फळ आहे. पण आज जर मनुष्यानं राजकारण केलं तर हे असे पुढचे भविष्यात येणारे असे कितीतरी अनहोनी, कितीतरी अघटित सगळ्या मनुष्य घटना ज्या आहेत त्या घटनांपासून मनुष्याला वाचता येतं. आणि बोलले मग हेच बोलले आपल्या हाताचे आभूषणं आहेत. हा विवेक असणे, राजकारण असणे, ह्याच्यानं मनुष्य खूप सुंदर, समाधानी, आनंदी दिसतो, प्रसन्न दिसतो. त्याच्याकडे कसले बहुतेक त्याच्याकडे रोग त्या ठिकाणी नसतात. का नसतात? कारण त्याने राजकारण केलं, विवेकाचा वापर केला. आज तो समाधानी आहे म्हणा किंवा शांतचित्त आहे, स्वस्थ चित्त आहे. म्हणजे याचा अर्थ तो मग कसा, त्याच्याकडे स्वास्थ्य असतं आणि म्हणून तो सुंदर असतो, तोच आनंदी असतो, तोच समाधानी असतो आणि तेच खरं ऐश्वर आहे. कारण असं बाहेरचं ऐश्वर मिळवून देखील मनुष्याला पाहिजे काय आहे, तर समाधान पाहिजे, आनंद पाहिजे, स्वास्थ्य पाहिजे. पण हे थोड्या गोष्टींमध्ये देखील मनुष्याला मिळू शकतं. केव्हा मिळू शकतं? विवेके विचारे राजकारणे अंतर शृंगारीचे. विवेकाने जर राहिला, विचारांनी जर चालला आणि राजकारण जर वापरलं व्यवस्थित तर बोलले निश्चितपणे एक मनुष्याला सुखी, समाधानी सगळं आयुष्य त्या ठिकाणी जगता येतं. शरीर सुंदर सतेज, वस्त्रे भूषणे केले सज्ज, अंतरी नसता चातुर्य बीज, कदापि शोभा न पवे. मग विवेकाची भूमिका जर नसेल, राजकारणाची भूमिका जर आपण अंगीकारली नाही, केवळ आणि केवळ बाह्यत्कार सगळा शृंगारण्यामध्ये जर आपला वेळ खर्च होत असेल तर कदापि शोभा न पवे. बोलले एके वेळेस फक्त ते काय 2-4 फोटो माणसाला इकडे तिकडे सोशल मीडियावर चांगले म्हणून टाकता येतील, परंतु किती वेळ त्याचं समाधान त्याच्याकडे राहणार आहे, तर बोलले तासभर, 2 तासभर, 24 तासाच्या पलीकडे नाही. मग 24 तासाच्या नंतर काय आहे, तर त्याची चिंचिन भिनभिन सगळी सुरूच राहणार आहे. कदापि शोभा न पवे. बोलले अंतर जर सुंदर नसेल तर बोलले त्याला कोणी विचारणार नाही. मग लोक विचारतील केव्हा? किंवा समाधानाची, विश्रांतीची, आनंदाची आणि परिपूर्णतेची भूमिका मनुष्याकडे केव्हा उभी राहील, तर बोलले अंतरी असता चातुर्य बीज. बोलले चातुर्याची भूमिका, विवेकाची भूमिका, नीतिन्यायाची भूमिका, सत्यधर्माची भूमिका, सत्कर्माची भूमिका, भक्तीची भूमिका, नामस्मरणाची भूमिका, उपासनेची भूमिका जर आतमध्ये घेतली तर बोलले निश्चितपणे एक शोभा आपली बाहेर वाढत जाते. अंतरी गेली या अमृत, बाह्य काया लखलखित. मग बोलले ते समाधान, ती विश्रांती, तो आनंद सांगावा लागत नाही. बोलले त्याच्या अवतीभोवतीच्या लोकांना देखील तो जाणवतो. म्हणून अशांच्या संगतीमध्ये लोकांना यावंसं वाटतं. त्याला आपण ऑरा म्हणतो किंवा आजच्या सगळ्या भाषेमध्ये त्याला ऑरा असं म्हटलं जातं. वलय असतं ते. म्हणून बोलले ते वलयच आमच्यासाठी कार्य करत असतं. ते वलय आमचं सगळं कार्य घडवून आणत असतं. आणि म्हणून
वस्त्रे भूषणे एका जोडीला पाहिजेच, पण त्यासोबत काय पाहिजे तर आतमध्ये सगळी ही सत्कर्माची सद्धर्माची सगळी भूमिका उभी करून घेता आली पाहिजे. तुंड हेकांड कठोर वचनी अखंड तोले स्वाभिमानी न्याय नीती अंतःकरणी घेणार नाही. मग आता अंतरी चातुर्य बीज पाहिजे असं समर्थ म्हणाले, पण ह्याच्या विपरीत एखाद्याची भूमिका जर तुंड असेल, हेकांड असेल, तुंड आणि हेकांड म्हणजे तुंड याचा अर्थ काय की असं समोरच्याला सगळं तोडून बोलणारा, टाकून बोलणारा. हेकांड त्याचंच सगळं ताणणारा, त्याचंच सगळं मिरवणारा. कठोर वचनी फार असं कठीण असं बोलणारा. तर बोलले अखंड तोले स्वाभिमानी, अखंड अभिमानामध्ये राहणारा. मी 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 माझं 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 असं माझं तसं माझं असं माझं तसं असा सगळा मीचा पाळा ज्याचा तोंडपाठ असतो. बोलले अखंड तोले स्वाभिमानी न्याय नीती अंतःकरणी घेणार नाही. आणि हा असा जो आहे तो त्याच्याकडे कसला आला न्याय आणि कसली आली नीती यातलं काहीच त्याच्याकडे राहू शकत नाही. बोलले हे काय झालं, हे अवगुण झाले. उत्तम गुणाच्या विरुद्ध भूमिका समर्थ या ठिकाणी दाखवत आहे. या ठिकाणी समर्थांनी वचनाचा भाग दाखवला, बोलण्याचा भाग दाखवला. खरं जर बघितलं आजच्या काळामध्ये जर आपण चांगलं अवलोकन केलं, चांगला अभ्यास केला, तर जे लबाड लोक असतात ते काय करतात, तोंडावर गोड बोलतात आणि माघारी निंदा करतात, पण माघारी कोणाला समजत नाही. किंवा राजाला सुद्धा लोक माघारी शिव्या देतात म्हणा किंवा त्याची निंदा करतात. परंतु तोंडावर गोड बोलल्यामुळे ज्याच्याविषयी गोड बोलल्या जातं त्याला तो माणूस हवासा वाटतो. या उलट अशी भूमिका असते की जो एखादा खूप चांगला माणूस आहे पण त्याच्याकडे बोलण्याची भूमिका चांगली नसते म्हणा किंवा बोलण्याची कला त्याच्याकडे नसते. मग तो काय करतो, बोलले त्याला जे वाटलं, जे दिसलं, जे अनुभवलं, जे जाणवलं ते पटकन तिथल्या तिथे तोंडावर बोलून मोकळा होतो. आता झालं असं की आधीचा लबाड जो होता तो गोड बोलून गेला आणि ह्याचं सगळं खरं होतं, पण ते सगळं तिखट होतं म्हणा. मग याच्यामध्ये अर्थातच जो गोड बोलणारा आहे तो लोकांना चांगला वाटतो. समर्थ बोलले याचा अर्थ असा आहे का की आम्ही बोलले आम्ही पण गोड बोलावं आणि खोटं बोलावं. असं खोटं बोलावं असं नाही, पण जे आहे ते आवश्यक असेल तरच बोलावं. आवश्यक नसेल तर काही गोष्टी खऱ्या जरी असल्या तरी कशाला बोलाव्या, विनाकारण आपण वाद करून घेऊ नये किंवा समोरच्याच्या सगळ्या ठिकाणी आपलं सगळं स्थान कमी करून घेऊ नये. विचारलं तर सांगावं, नाहीतर कशाला सांगू नये. काही बोलायचंच असेल तर सौम्य शब्दात बोलावं. आवश्यक असेल तरच बोलावं. कम बोलो, मिठा बोलो आणि अच्छा बोलो. ही त्रिसूत्री बोलण्याच्या बाबतीत आपण लक्षात ठेवली पाहिजे. याच्यामुळे काय होतं तर बोलले आम्ही आमचं समाजामध्ये आमचा मान वाढतो किंवा आमच्याबद्दल लोक चांगलं बोलतात. विनाकारण बोलणे उपाध्या वाढवून घेऊ नये. तुंड हेकांड कठोर वचनी किंवा कठीण वचन बोलणाऱ्या लोकांच्या भोवती काही ना काही वाद सतत सुरू असतात. आणि जो अखंड तोले स्वाभिमानी, जो अखंड अभिमानानं सगळा भरलेला आहे किंवा अखंड अभिमान घेऊन जो फिरत असतो, तर बोलले त्याला कोणीच त्याच्या जवळ येत नाही किंवा कोणालाच त्याच्याशी बोलायला आवडत नाही. कारण लोकांना काय आवडतं, लोकांना तुमचं काय आहे
त्याच्याशी काही घेणं देणं नाही. माझं काय आहे ते ते जास्त महत्त्वाचं आहे. मग अभिमानी माणूस काय करतो की लोकांना काय हवं किंवा लोकांचं काय समस्या आहे किंवा लोकांच्या काय आवडीनिवडी त्याच्याशी त्याला काही देणं घेणं नसतं. तो फक्त त्याचं तुन वाजवत असतो. मग अशा व्यक्तींबद्दल लोकांना चीड येते. अशा व्यक्तींपासून लोक लांब जातात. मग समर्थ बोलले न्याय नीती अंतःकरणी घेणार नाही. आणि हा असा लोकांचा जो अभिमान असतो स्वाभिमान तो न्याय नीती याच्याबद्दल त्यांना विचारच करू देत नाही. बोलले अंतःकरणामध्ये त्यांच्याकडे ती जागाच नसते. इतरांचा विचार करणं न्याय करणं नीती धर्म काहीच त्यांना देणं घेणं नसतं. त्यांचं विश्व हे स्वतःपुरतं सगळं एकवटलेलं असतं. न्याय नीती अंतःकरणी घेणार नाही. तर हे शीघ्र कोपी सदा कदापि न धरी मर्यादा राजकारण संवादा मिळोची नेणे. आणि मग या अवगुणात अवगुण आणखी सगळ्यात मोठा काय असेल तर हे शीघ्र कोपी सदा. म्हणजे समोरच्याचं बोलणं न संपत तोच तर हे शीघ्र कोपी सदा. पूर्ण म्हणणं पण ऐकून घेत नाही. लगेच प्रतिक्रिया देणं, लगेच रागावणं, लगेच संताप. कदापि न धरी मर्यादा. मर्यादा न पाहणं, लहान मोठा न पाहणं, स्थळ काळ वेळ न पाहणं. राजकारण संवादा मिळोची नेणे. अशा लोकांचा इतरांशी कधीच संवाद होत नाही. संवाद न झाल्यामुळे काय होतं बोलले जे संवादातून लोक आपलेसे होतात किंवा संवादातून लोकांची अंतःकरणं आपल्याला समजतात आणि त्यांच्याकडून कार्य करून घेण्याची जी गुपितं आहेत ते आपणाला कळतात. पण बोलले संवादच नसला सदैव सदान कदा शीघ्र कोपण्याची भूमिका असली तर बोलले काय होतं तर हे अशा लोकांना मग एकटे पडण्याचा सगळा त्या ठिकाणी भाग निर्माण होतो. राजकारण संवादा मिळोची नाही. अखंड संवाद असला पाहिजे. बोले हा संवाद कोणता संवाद सांगितला तुटे वाद संवाद तेथे करावा. म्हणजे आतमध्ये जर एक विवेकाचा सद्गुरू शिकवणीचा ईश्वरप्राप्तीचा जर संवाद असेल ओढ असेल आस असेल तर अर्थातच बाहेर डोकं लावण्याची भूमिका कमीच होणार आहे. साधी सरळ गोष्ट आहे. ज्याला आतमध्ये सत्य गवसलं तो बाहेर असं रिकाम्या येरझारा मारतच नाही. फार साधा सोपा आणि मोठा भाग आहे. ज्याला बोलले ज्याने आतून संवाद लावून घेतला, ज्याला स्वतःचं ध्येय समजलं, ज्याला उपासना कळली, ज्याला श्रवण कळलं, ज्याला भक्ती कळली, ज्याला माझा जीवनाचा हेतू काय आहे, मग मी वेळ कशात घालवला पाहिजे, कुठे डोकं लावलं पाहिजे, कशात डोकं घातलं पाहिजे हे ज्याला कळलं मग बोलले त्याचा बाहेरचा वाद आपोआप कमी. तो काय बोलतो इतरांना बोलले तू मोठा शहाणा, तू मोठा आहेस, तू शहाणा आहेस, तुझं कुटुंब मोठं आहे, तुझा वंश मोठा आहे आणि असं म्हणून तो वाद तिथल्या तिथे संपतो. लोकांना तुम्ही मला फक्त कोणीतरी मोठं म्हणावं, मला कोणीतरी मानावं एवढीच लोकांची अपेक्षा आहे. या पलीकडे लोकांची अपेक्षा नाही. मग त्यासाठी आतमध्ये संवाद सत्याचा असला ना तर बाहेरचे वाद सगळे तुटून म्हणून अखंड श्रवण घडलं पाहिजे, अखंड नामस्मरण घडलं पाहिजे, अखंड बोलले त्या ठिकाणी जो कोणी बोलले उत्तम जन असतील, सज्जन असतील, भक्तगण असतील त्यांच्याशी संवाद घडला पाहिजे. अशांशी संवाद केल्यानं तुटे वाद संवाद तेथे आमचे संसाराचे सगळे वाद बाजूला होतात, अलिप्तपणा निर्माण होतो. बोलले कार्याकारण संसाराचं सेवन करावं, बाकी अखंड अंतरी भगवंताचा संवाद
सुरू ठेवावा. म्हणून राजकारण संवादा मिळोच नेने. ऐसे लौंद बैमानी कदापि सत्य नाही वचनी. पापी अपस्मारजनी राक्षस जाणावे. मग आता बैमान म्हणजे कोण? ज्याने त्या मूळ पुरुषाशी इमान राखलेलं नाही. आता हे कोणाच्या सत्ते चाले हे शरीर? सगळ्यात आधी मनुष्य विचारतो की देवाने मला काय दिलं? तर कोणाच्या सत्ते चाले हे शरीर? शरीर कोणाच्या सत्तेनं सुरू आहे? या शरीराची ऊर्जा कुठून मिळते? असं म्हटलं जातं की तो आत्मा निघून गेला की देह पडता म्हणती मढे. मग हा 70 किलोचा, 80 किलोचा, 90 किलोचा, 100 किलोचा हलू देखील शकत नाही. मग याचा अर्थ ही शक्ती कोणाची होती? बोलले कोणाच्या सत्ते चाले हे शरीर? कोण बोलवितो हरिविन. आता बोलवणारा कोण आहे? ऐकून घेणारा कोण आहे? कर्णी बैसोन श्रवण करीतो, घ्राणेंद्रिये वास घेतो आणि जिव्हा इंद्रिये चव जाणून घेतो किंवा गुण त्या पदार्थाचा जाणून घेतो. मग बोलले हे सगळं करणारा तोच आहे. मग हे सगळं करत असताना त्याचं कुठेतरी त्याच्याशी इमान राखता आलं पाहिजे. आता त्याला काय पाहिजे? त्याला काही असं आमचं फार मोठा नैवेद्यच आम्ही दिला पाहिजे असं नाही. त्याला फक्त आम्ही 5 विषयांचा नैवेद्य, हे 5 भूतांचा, पंचभौतिक हे शरीर जे आहे ना बाबा, हे शरीराच्या मदतीनं त्याचं कुठेतरी एखादं दुसऱ्या वेळेस नाव घेतलं, कुठेतरी एखाद दुसरा साष्टांग दंडवत घातला, कुठेतरी कानाच्या मदतीनं एखाद्या वेळेस त्याचं भजन कीर्तन ऐकलं, म्हणजे तरी त्याच्याशी इमान राखलं असं मानलं जातं. पण एवढं देखील मनुष्याला जमत नसेल तर ऐसे लौंद बैमानी. आणि मग कदापि सत्य नाही वचनी, कारण सत्य जाणलेलं नाही. सत्य शेवट आधी पण तोच होता, नंतर पण तोच आहे. हे एकमेव सत्य आहे. याच्या पलीकडे वेगळं काही सत्य नाही. आणि म्हणून मग जे सत्य जाणत नाही ते सत्य बोलत पण नाही. म्हणजे जो भगवंताला मानत नाही, भगवंताशी ज्याने इमान राखलेलं नाही, त्याच्याकडून आम्ही सत्याची अपेक्षा ठेवू शकत नाही. सगळ्यात मोठं बोलले मूळ जे स्रोत आहे सत्याचा तो परमेश्वरच आहे. परमेश्वराला मानत नाही किंवा नास्तिक आहे आणि सत्यवचनी आहे असं बोलले फार क्वचित ठिकाणी बघायला मिळेल. शक्यतो बोलले अत्यंत कमीत कमी ठिकाणी असं बघायला मिळेल. कारण जोपर्यंत हे सत्य आतमध्ये वसलेलं असत नाही तोपर्यंत बाहेर सत्य येणं शक्य नाही. आतमध्ये ही विवेकाची, सर्वोत्तम सगळ्या ज्ञानाची भूमिका जोपर्यंत मनुष्यानं ग्राह्य केलेली नाही, ग्रहण केलेली नाही, तोपर्यंत बोलले जे आतमध्ये घेतलंच नाही ते बाहेर येईल कसं? जे गोडाऊनमध्येच नाही ते शोरूममध्ये कसं काय राहील? म्हणून बोलले ही बैमाणी आहे, एक प्रकारे बैमाणीच आहे. भगवंताचं बोलले काहीच न करणं, दिवस वाया गेला आणि भगवंताचं आम्ही काहीच केलं नाही, ही एक प्रकारे काय आहे? तर ही एक प्रकारे बैमाणीच आहे. ऐसे लौंद बैमाणी कदापि सत्य नाही वचनी. पापी अपस्मारजनी राक्षस जाणावे. बोलले समर्थ बोलले हे अशा पद्धतीचे जे वर्तन करणारे लोक जे आहेत ना ते एक प्रकारे पापीच आहेत आणि एक प्रकारे राक्षसच आहेत. बरोबर आहे. एक पूर्वीच्या काळी राक्षस आणि देवांमध्ये एकच फरक होता. देव सत्यवचनी होते आणि मूळ परमेश्वराला, ईश्वराची ही सगळी सृष्टी आहे, ईश्वराला मानणारे होते. राक्षस हे असत्यवचनी आणि ते ईश्वराला न मानणारे होते. त्यांच्या मते आम्हीच सर्व शक्तिमान आहोत. जे आधीच्या ओळीत समर्थांनी दाखवलं की बाबा रे अखंड तोले साभिमानी.
आताच्या काळात मी माझं माझं घेऊन चालणारे हे पण राक्षसच आहेत. बोले हे राक्षस आता मनुष्याचा जन्म घेऊन आलेले आहे. म्हणून बोलले सत्याचा आस धरावी, सत्याचा कास धरावी, सत्याचा आश्रय घ्यावा, सत्यावर आपला उदरनिर्वाह करावा. सत्य कदापि सोडू नये, कारण ते देवत्वाचं लक्षण आहे. देव अशांवर चांगल्या प्रकारे कृपा करत असतो. आणि म्हणून पुढे काय दाखवलं, समयासारखा समयो येना, नेम सहसा चालेना, नेम धरिता राजकारणा अंतर पडे. आता आणखी काय दाखवलं की समयासारखा समय येना. बोले हा जो जन्म मिळाला किंवा ही जी वेळ मिळाली मनुष्य जन्माची, आणि ह्या सगळ्या देहाच्या संगतीनं, हे पंचभूतांच्या सगळ्या संगतीनं त्या एका मूळ सत्याला जाणून घ्यावयाचं आहे. हा वेळ परमार्थी लावायचा आहे, हे आयुष्य सार्थक करायचं आहे. आणि हा देह परमार्थी लावला तरच याचं सार्थक होतं, नाही तरी व्यर्थची गेले नाना आघाती मृत्यूपंथी. मग हा वेळ हे आयुष्य हे पुन्हा नव्हे. म्हणून बोलले नेम सहसा चालेना, नेम धरिता राजकारणा अंतर पडे. म्हणून नुसता नेम सहसा चालेना म्हणजे काय, नेमापुरताच नाही, वेळेपुरताच नाही, तर अखंड अखंड जेथे जातो तेथे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे तू माझा संगाती. सदा सर्वदा योग तुझा घडावा, ही भूमिका असावी, ही भूमिका अखंड असावी. केवळ आणि केवळ तेवढ्यापुरतं नाही, तर बोलले अखंड अखंड बोलले त्या भगवंताचं सेवन करावं, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये अंतर पडणार नाही. अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहोण चालावे, हटनिग्रही न पडावे विवेकी पुरुषे. म्हणून मग आणखीन मग आता काय भूमिका दाखवली, अति सर्वत्र वर्जावे. उत्तम पुरुषाचं आणखीन एक लक्षण दाखवलं की बाबा रे तो अतिच्या नादी लागत नाही, तेवढ्यापुरता तेवढं सगळं करायचं, कार्याकारण सगळं. म्हणजे ह्याही टोकाला नको आणि त्याही टोकाला नको, मध्यस्थ करणी असली पाहिजे. फार अति पण नको, फार कमी पण नको. आता लोभाचा विषय आहे, विषयचा लोभ आहे, लोभाचा विषय आहे की म्हणजे फार अतिलोभ केला तर अतिलोभ त्या क्षोभ होईल जाणा. क्षोभ होणार आहे, त्रास होणार आहे, कष्ट होणार आहे. आणि काहीच लोभ नाही केला तर तेने तू भिकेसी लागसी, तेने तू उपाशी मरसी. मग समर्थ काय म्हणाले, अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहोन चालावे. बरोबर, मध्यस्थ करणे, कार्याकारण, कर्तव्य, आपला जे संसाराचा उदरनिर्वाह ज्याच्यातून चालतो तेही इमाने इतबारे करायचं आणि उरलेल्या वेळात भगवंताला आठवायचं. ते कामधंदा करीत असताना जर शक्य झालं मधल्या वेळेस म्हणा किंवा 1-2 वेळेस, 2-4 वेळेस, तर त्याही वेळेस भगवंताला आठवायचं. असं हे साधं सोपं सरळ आहे. अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहो न चालावे, हटनिग्रही न पडावे विवेकी पुरुषे. आणि म्हणून वेळ प्रसंग पाहून, परिस्थितीनुसार, काळानुसार, गरजेनुसार बोलले तसं वागावं. हटनिग्रही न पडावे विवेक. केवळ अमुकच पाहिजे, तमुकच पाहिजे, असंच पाहिजे होतं, तसंच. बोलले काय बाबा, कशाला पाहिजे? आपलं घरचं असतं स्वतःचं, त्याच्यावर काहीतरी अधिकार राहिला असता तर विषय वेगळा होता. समर्थ म्हणाले बाबा तुझं नव्हे हे शरीर, ते शरीर देखील तुझं नाही. तेथे इतरांचा काय विचार, मग इतरांवर काय अधिकार सांगतो, इतरांवर काय हक्क बजावतो.
तेथे इतरांचा कोण विचार. म्हणून म्हणले काय नाही बाबा, जे झालं ते ईश्वराला सांगायचं, ईश्वराला अर्पण करायचं, स्वीकारायचं, आभार मानायचे. उत्तम झालं तरी आभार, काहीतरी मनाच्या विरुद्ध घडलं तरी देखील भगवंताचे आभार मानायचे की बाबा काय कोण जाणे, कदाचित हे असं झालं नसतं तर आणखीन कदाचित त्याच्यापेक्षा वाईट घडलं असतं. म्हणून हे भगवंता, जे झालं ते सगळं तुझ्या कृपेनं झालं, तुझे शतशः आभार असो, तुझा मी शतशः ऋणी आहे. म्हणून हटनिग्रही न पडावे. कायम कायम एक भगवंताच्या सेवकाची, भगवंताच्या भक्ताचं एक लक्षण असं आहे की तो सदा सर्वदा संतुष्ट असतो, कायम संतुष्ट असतो. त्याच्याकडे कधीच राग संताप नसतो. चिडचिड नाही, राग नाही, संताप नाही. क्रोध नको रे मना, क्रोध हा खेदकारी. मना राग संताप सोडून द्यावा. म्हणजे सर्व काही त्याने भगवंताला अर्पण केलेलं असतं. आणि बोलले जे म्हणून जे मिळाली परिस्थिती ते भगवंताचंच सगळं देणं आहे, म्हणून तो समाधानी राहतो. मुळात राग येणं, संताप येणं हे स्वतःच्या अहंकाराला राग येतो. मी आहे, माझं काहीतरी आहे, मग माझं तुम्ही काहीतरी करणार नाही, मग मला राग येणार. पण आहे सगळं देवाचं, झालं ते काही सगळं काही देवाचं, चांगलं झालं तरी देवाचं, म्हणून मी फार उड्या मारणार नाही. काही त्याच्यामध्ये एखाद्या ठिकाणी कोणीतरी माझ्या बाबतीत काहीतरी चूक केली आहे, तेवढं सगळं देवाचं असे मानून मी त्याला लागलीच क्षमा करणार किंवा फार त्याच्यावर राग संताप करणार नाही. बहुतची करिता हट, तेथे येऊन पडिले तट. हट केला, राग संताप केला, याचा अर्थ असा आहे की तिथे काहीतरी भगवंतापासून तट आम्ही अजून राखून ठेवलेला आहे किंवा अजून अंतर राखून ठेवलेलं आहे. कोणी एकाचा शेवट झाला पाहिजे. आणि म्हणून त्या मीपणाचा, कोणी एकाचा म्हणजे काय, मीपणाचा, त्या भगवंतापासूनच्या सगळ्या ज्याने आम्हाला दूर केलेलं आहे, ज्याने आमच्यामध्ये आणि भगवंतामध्ये अंतर पाडलेलं आहे, असा मीपणा हे समर्था आम्ही तुला समर्पित करतो. बरे ईश्वर आहे स्वाभिमानी, विशेष तुळजा भवानी, परंतु विचार पाहोनी कार्य करणे. बोलले ईश्वराचा अभिमान असला पाहिजे. आणि बोलले ईश्वराचं स्मरण असलं पाहिजे. ते सोबत विचार पाहोनी कार्य करणे, सोबत विवेकानं कार्य करण्याची आवश्यकता आहे. आता विशेष तुळजा भवानी, बोलले भवानीचं प्रतीक काय आहे, भवानी कशाचं प्रतीक आहे, शक्तीचं, सामर्थ्याचं. त्याचं वाघावर बसून बोलले त्या दैत्याचा नाश करण्याचं ते प्रतीक आहे. एक प्रकारे समर्थ आपणाला काय सांगत आहेत की बाबा रे, भगवंताचं अखंड स्मरण ठेवावं, अखंड स्वाभिमान भगवंताचा ठेवावा आणि त्याच्या सामर्थ्यानं बोलले त्या जणू काही ती तुळजाभवानी जसा त्या दैत्याचा नाश करते, त्याच पद्धतीनं बोलले आपण अज्ञानाचा, अविवेकाचा, आपल्या अहंकाराचा, सगळ्या विषयांचा नाश करावा. विशेष तुळजाभवानी, परंतु विचार पाहोनी कार्य करणे. आपल्याकडे उभ्या असणाऱ्या अभिमानाचा, अहंकाराचा, अज्ञानाचा नाश करावा. अखंडची सावधाना, बहुत काय करावी सूचना, परंतु काही एक अनुमाना आणले पाहिजे. अखंड सावधान असलं पाहिजे. बोलले केवळ नुसतं एक भक्ती केली किंवा एखादी उपासना केली, थोडंसं नामस्मरण केलं आणि वाटेल तसा वागत राहिला, वाटेल तिथे फिरत राहिला तरी कार्य होणार नाही. तरी बोलले ते विषय आपल्याला झपाटल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून काय पाहिजे? अखंड सावधपणा. म्हणजे एकतर विवेकाची भूमिका आतमध्ये पाहिजेच, नामस्मरणाची भक्तीची भूमिका पाहिजेच पाहिजे, त्यासोबत काय पाहिजे? अखंडची सावधाना. त्यासोबत अखंड सावधपणाची भूमिका. म्हणजे काय? स्मरणाची, अखंड स्मरणाची, नुसतं तेवढ्यापुरती नाही, अखंड स्मरणाची भूमिका असायला पाहिजे. बहुत काय करावी सूचना, परंतु काही एक अनुमाना आणले पाहिजे. समर्थ बोलले, आता बाकीचं काय जास्त सांगायचं काम नाही बाबा, एक तर म्हणजे तपेला आपण समजून घेतला पाहिजे, अखंड सावध राहिलं पाहिजे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. तुकोबांसारखं बोलले, एखादा विषय मांडीवर जरी येऊन बसला, एखादा क्रोध जरी आपल्याला गाढवावर बसवून त्या ठिकाणी भिंड घातली, आणखीन काय तर बोलले, एखादी गाथा काय त्या ठिकाणी बुडवली असे ना, परंतु समर्थ काय बोलले? अखंडची सावधाना. विश्वास कोणाचा असला पाहिजे? विश्वास त्या पांडुरंगाचा असला पाहिजे, ईश्वराचा विश्वास असला पाहिजे आणि सावध झालं पाहिजे. फार प्रत्येक वेळेस आपण ओव्हर रिॲक्ट किंवा रिॲक्ट करायलाच पाहिजे किंवा केलंच पाहिजे असं काही नाही. अखंडची सावधाना. बहुत काय करावी सूचना, परंतु काही एक अनुमाना आणले पाहिजे. आता हे अनुमान आपण याचा अंदाज घेत आपलं आयुष्य कार्य केलं पाहिजे. जिथे बोलले अविवेकाची भूमिका आहे, जिथे बोलले मायेचं कार्य आहे, कलीचं कार्य आहे, तिथे अनुमान घेऊन तिथून काढता पाय घेतला पाहिजे. असं साधं सोपं सरळ त्या ठिकाणी समर्थांनी सांगितलं. लहान होऊन राहिलं पाहिजे. म्हणजे काय? मला फार कळतं किंवा मी फार मोठा आहे किंवा मी फार मोठा ज्ञानी आहे किंवा मी फार मोठा भक्त आहे असं ज्या वेळेस आपल्याला वाटेल, त्यावेळेस नेमकं ते गंड व्हायला येऊन बसतात. म्हणून सदा सर्वदा बोलले आपण लहान अशी भूमिका, की मला बाबा काही कळत नाही, मी अज्ञानी आहे, मी अजून नुकताच त्या ठिकाणी शिकत असणारा सगळा भगवंताचा भक्त आहे, म्हणून हे भगवंता मला काही कळत नाही, तूच मला पदरात घे किंवा तूच मला सांभाळून घे, अशी ही अखंड तजवीज आपण भगवंताकडे केली पाहिजे. समर्थापासी बहुतजन, राहिला पाहिजे स्वाभिमान, निश्चळ करुणिया मन लोक असती. आता समर्थापाशी बहुतजन. आता जो समर्थ आहे म्हणजे काय? ज्याने स्वतःला सावध करून ठेवलेलं आहे, जो अखंड विवेकामध्ये राहतो, जो अखंड विवेकाची चाळना करतो, जो अखंड भगवंताच्या सगळ्या स्मरणाच्या साथीनं राहतो, बोले त्याच्या राहील समर्थापाशी बहुतजन. बोले त्याला सर्वजण मानतात, बोले त्याचा आदर करतात, किंवा अशा जनांना आयुष्यामध्ये कधी काही कमी पडत नाही. म्हणून राहिला पाहिजे स्वाभिमान. आपला स्वाभिमान टिकवायचा असेल तर बोले आपण आधी समर्थ झालो पाहिजे. समर्थे समर्थची करवावे, तरीच समर्थ म्हणवावे. बोले ही समर्थ होण्याची भूमिका केव्हा प्राप्त होऊ शकते? ज्या वेळेस बोले समर्थ भेटतील तेव्हाच. तर आम्हाला समर्थ भेटलेले आहे. समर्थांच्या कृपेनंच हा सगळा यज्ञ, सगळा श्रवणाचा यज्ञ, त्या ठिकाणी निरूपणाचा यज्ञ सगळा सुरू आहे. म्हणून आणि जेवढं जास्त समर्थांचा सहवास लाभेल तेवढं मनुष्याकडे समर्थपण उभं राहत जातं आणि तेवढं मनुष्याचं सगळं सार्थक होत जातं, त्याची किंमत वाढत जाते. समर्थापाशी बहुतजन, राहिला पाहिजे स्वाभिमान, निश्चळ करुणिया मन लोक असती. म्हणून एक निश्चळ होऊन लोक अशा सगळ्या समर्थांपाशी येतात. आणि याला कारण काय आहे? तर अखंड विवेकाची,
अखंड स्मरणाची तजवीज सगळी त्या समर्थांनी केलेली असते. आता तो काळ समर्थ ज्या काळात होते तो काळ कोणाचा होता? शिवाजी महाराजांचा काळ होता. त्यांच्यासोबतच मुघलांचा काळ होता. म्लेंछ दुर्जन उदंड, ते म्लेंछ होते. म्हणजे जे इतर जातीचे जे लोक आहेत त्यांना समर्थ म्लेंछ असं संबोधतात. आणि ते त्यातले बरेच जण असे दुर्जन होते. म्हणजे विनाकारण सगळ्या मंदिरांची विटंबना करायची, विनाकारण प्रजेवर किंवा इतर सगळ्या धर्मीयांवर अत्याचार करायचे, अन्याय करायचे, असा त्यांचा मूळ स्वभाव होता. म्हणून म्लेंछ दुर्जन उदंड त्या काळात ते भरपूर झालेले होते. बहुता दिसांचे माजले बंड, जवळपास बोलले त्या सगळ्या कितीतरी वर्ष, 600, 700, 800 वर्ष जवळपास या सगळ्या म्लेंछ लोकांनी किंवा यवन सगळ्या राज्यकर्त्यांनी या सगळ्या महाराष्ट्र भूमीवर असू द्या किंवा भारतभूमीवर असू द्या हे सगळं राज्य केलेलं होतं. आणि बंड सगळीकडे माजवलेलं होतं. सगळीकडे अन्याय अत्याचाराचा सगळा भाग सगळा त्या ठिकाणी उभा राहिलेला होता. बहुता दिसांचे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे. मग त्यावेळेस सगळ्या जनांना स्वराज्याच्यासाठी समर्थांनी सावध करण्याची भूमिका घेतली. समर्थ गावोगावी जायचे, कीर्तनं करायचे, हनुमानाची मंदिरे सगळी उभी करायची, उपासना लोकांना लावून द्यायचे. आणि त्या माध्यमातून एक फौज स्वराज्यासाठी समर्थांनी उभी केली. बहुता दिसांचे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे. मग हे कोण करू शकतं? जो सावध आहे तोच करू शकतो. आताच्या काळामध्ये म्लेंछ आहेत का? दुर्जन आहेत का? यवन आहेत का? बोलले ते बाहेरचे नाहीत पण आतले आहेत. आता पूर्वी ते बाहेर बंड करायचे, आता त्यांनी आपल्या आतमध्ये सगळं बंड केलेलं आहे. बोलले आता त्यांनी आपल्या आतमध्ये सगळं स्तोम, सगळं विषयांचं साम्राज्य सगळं उभं केलेलं आहे. त्यासाठी आता आपल्याला आत्ता देखील सावध असावं लागेल. आता देखील समर्थांची साथ ठेवावी लागेल, साथ मागावी लागेल. आता समर्थ बाहेर आहेत का? नाही. समर्थ बोलले आता कुठे आहेत? आता आतमध्ये आहे. आता दर आठवड्याला समर्थ आपणाला श्रवणाच्या रूपानं भेटतात, दर उपासनेतून समर्थ आपल्याला भेटतात. पूर्वी तरी असं बाह्यत्कारे किंवा बाह्यदृष्ट्या, फिजिकलदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या समर्थांची आणि दासांची, भक्तांची भेट अशी कधीतरी 15 दिवसातून, महिन्यातून, 2 महिन्यातून व्हायची. पण आत्ताच्या काळात हे बंड अधिक माजलेलं आहे, ते अधिक सूक्ष्म आहे, अधिक गुपित आहे, अधिक लपलेलं आहे आणि पूर्वीपेक्षाही भयंकर आहे. आणि आताचं बंड असं आहे ना, पूर्वीचे बंड तरी तेवढ्यापुरतं राज्यकारभार, सत्ता, पैसा तेवढ्यापुरतं ते. आताचं सगळं बंड जे आतमध्ये विषयांनी मनुष्याच्या सगळं उभं केलेलं आहे, त्याच्याकडे जर बघितलं ना तर लक्षात येतं की त्या सगळ्या बंडानं मनुष्याचं मूळ हेतूच सगळा, जीवन जगण्याचं सगळं कारणच सगळं त्या बंडाने सगळं हिसकावून घेतलेलं आहे. बहुता दिसाचे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे. समर्थ बोलले सगळं मनुष्याचा सगळा बचाव हा सावधानतेमध्ये आहे. युद्ध असू द्या, कुठला खेळ असू द्या, कुठलं परीक्षा असू द्या, कुठलं काही असू द्या, प्रत्येक ठिकाणी जो सावध राहिला, सावध राहून ज्याने अभ्यास केला, बोलले मग त्याला हे सगळं बंड मोडून काढता आलं. आता इंग्रजांनी पण 1857चं बंड त्या ठिकाणी मोडून काढलं होतं. का तर सावध होते, सजग होते, एकत्र होते, सगळं त्यांच्याकडे सगळं नियंत्रण होतं, सगळ्या गोष्टी, सगळं कंट्रोल त्यांनी त्या ठिकाणी राखलेलं होतं.
शिस्तबद्ध सगळा फौजफाटा त्यांच्याकडे होता. इकडे क्रांतिकारक नवीन होते, त्यांच्याकडे फारसं असं शस्त्रास्त्र नव्हती, संघटितपणा नव्हता. सगळीकडे काही ते बंड झालं नाही, व्यापक स्वरूपाचं ते नव्हतं. म्हणून मग काय झालं, त्यांनी ते बंड मोडून काढलं. बोलले सेम तसाच भाग आमच्या आतमध्ये पण असतो. हे विषयांचं सगळं स्तोम, सगळं कार्य हे रेग्युलर नियमितपणे शिस्तबद्ध पद्धतीने अखंड मोबाईलमधून, टी व्हीमधून, इकडून तिकडून सतत सुरू असतं. पण म्हणजे मनुष्य त्या तुलनेत परमार्थ असा शिस्तबद्ध पद्धतीनं किंवा तेवढ्या निश्चयात्मक भूमिकेतून, तेवढ्या संघटनात्मक पद्धतीनं करत नाही. म्हणून काय होतं, त्यांचं बंड आपल्याला भारी पडतं. पण समर्थ बोलले इकडे परमार्थामध्ये तेवढी शिस्त लावली, परमार्थामध्ये तेवढं सजग राहिलो, तेवढं सावध राहिलो, तर हे सगळं बंड निश्चितपणे त्या विषयांचं देखील बंड मोडून काढता येतं. सकळ करता तो ईश्वरू, तेने केला अंगीकारू, तया पुरुषाचा विचारू विरळा जाणे. आता जो अखंड सावध राहिला आणि जो सकळ करता ईश्वर आहे, त्या ईश्वराचा ज्याने स्वीकार केला, त्या ईश्वराला आपलं सर्वस्व मानलं, तर मनामध्ये त्या ईश्वराला आठवलं, तेने केला अंगीकारू, तया पुरुषाचा विचारू विरुळा जाणे. बोले त्याच्या महिमा काय वर्णन करावा, बोले त्याचं काय सामर्थ्य वर्णन करावं किंवा त्याचं काय भाग्य वर्णन करावं असं समर्थ म्हणतात. म्हणून अशा त्या सर्व शक्तिमान परमेश्वराला मैत्री करता येणं, त्याच्याशी बोलता येणं, त्याच्याशी प्रेम करता येणं, त्याच्याशी संवाद करता येणं, याच्यापेक्षा महत्त्वाचं आणि मोठं महत्भाग्य असं दुसरं काहीच नाही. न्याय नीती विवेक विचार, नाना प्रसंग प्रकार, परीक्षेने परांतर देणे ईश्वराचे. अशा पद्धतीनं आता काय असतं माहिती आहे का, की ज्याने जो भक्तिमार्गावर चालायला लागला, तर बोलले त्याच्या अशा छोट्या मोठ्या सगळ्या कितीतरी अशा रिद्धी सिद्धी किंवा कितीतरी अशा गोष्टी त्याच्या सगळ्या आयुष्यामध्ये घडायला लागतात. काय गोष्टी घडायला लागतात की बोलले न्याय नीती विवेक विचार, त्याला न्याय कळायला लागतो. बरं काय, वाईट काय, सत्य काय, असत्य काय, हे सगळं त्याला कळायला लागतं. नीती विवेक विचार कळायला लागतो, प्रसंग कळायला लागतो, कोणाच्या मनात काय सुरू आहे किंवा कुठल्या परिस्थिती येणार आहे, काय प्रसंग निर्माण होणार आहे, हे सगळं त्याला कळायला लागतं. देणे ईश्वराचे, त्याचं ईश्वराची कृपा होते आणि बऱ्याच गोष्टींची पूर्वसूचना त्याला आधी मिळायला लागते. म्हणून बोलले हे सगळं काही असं फार असं वाटतं तेवढं सोपं नाही. प्रत्यक्षात सर्व शक्तिमान जो ईश्वर आहे, बोले त्याच्याशी मैत्री करणं. एक साधारण द्वैतातला एखादा मित्र असला की त्याच्याबरोबर आम्ही एवढं सगळं आनंदी राहतो, एवढं सगळं त्याच्यासोबत फोटोज वगैरे वगैरे, त्याच्यासोबत वेळ घालवला की बरं वाटतं, छान वाटतं. आता जो सगळ्या जगाचा ईश्वर आहे, त्याच्या संगतीमध्ये किती आनंद असेल पहावे आपण. असे आपण आणि धरी रे मना संगती त्या सज्जनाची, त्या परमेश्वराची, त्या सज्जनाची संगत आता आपण धरली पाहिजे. महायत्न सावधपणे समयी धारिष्ट धरणे, अद्भुतचे कार्य करणे देणे ईश्वराचे. तर उत्तम पुरुष ज्याने त्या ईश्वराचा स्वीकार केलेला आहे, त्या ईश्वराला सर्वस्व मानलेला आहे, तेने केला अंगीकारू, सकळ करता तो ईश्वरू. आणि अशा ज्या पुरुषाला भगवंताने अंगीकारलेलं आहे, एक भक्त म्हणून ज्याच्याकडे भगवंतानं बघितलेलं आहे, बोलले त्याच्याकडे काय आणखीन, तर बोलले महायत्न सावधपणे, तर धारिष्ट्य त्याच्याकडे येतं, अद्भुत कार्य त्याच्या हातून भगवंत करून घेत असतो. आणि काय,
त्याला यश कीर्ती प्रताप महिमा बोलले. त्याच्या जीवनामध्ये यशच यश असतं. जिकडे जाईल तिकडे त्याला यश मिळत असतं. यश कीर्ती बोलले त्याची कीर्ती सर्वदूर फाकते. प्रताप पराक्रम त्याच्या सगळ्या ठाई असतो. प्रताप त्याच्याकडे प्रचंड असतो. महिमा बोलले त्याचा महिमा फार मोठा होतो. उत्तम गुणासी नाही सीमा, नाही दुसरी उपमा देणे ईश्वराचे. आता हे सगळं ईश्वराचं देणं आहे. ईश्वराचे त्याच्यावर कृपा असली तर हे सगळ्या गोष्टी त्याला प्राप्त होत असतात. म्हणून यशाच्या मागे, कीर्तीच्या मागे प्रताप महिमा प्राप्त होईल म्हणून लोक संसारामध्ये नको नको त्या गोष्टी करत बसतात. पण याचा परिणाम म्हणून त्यांच्याकडे पुन्हा सगळं दुःख किंवा पुन्हा काहीतरी चुकीचं या सगळ्यामध्ये करून बसतात आणि त्याचे सगळे भोग ते भोगत बसतात. पण समर्थ बोलले हे सगळं क्षणात प्राप्त होतं. सहज आपसूक सगळं हे सगळं मिळत जातं. फक्त आधी काय केलं पाहिजे? आधी बोलले त्या ईश्वराचा अंगीकार केला पाहिजे. बोलले ईश्वरापासून हे सगळं आहे. त्या सगळ्यांपासून ईश्वर, हे सगळ्यांच्या मागे लागलं ना ईश्वरापासून मनुष्य दूर जातो. पण जो ईश्वराच्या मागे लागला ना त्याच्या भोवती या सगळ्या गोष्टी जमा होतात. नारायण असला म्हणजे लक्ष्मी आपसूक येणारच. नारायणाशिवाय लक्ष्मी राहू शकत नाही. आणि मुळातच त्याचं नाव काय आहे तर बोलले ईश्वर आहे, भगवान आहे. म्हणजे सर्व ऐश्वर्याचा, 6 सगळे जे षडगुण आहेत त्यांचा तो धनी आहे. आणि यश असेल, पराक्रम, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे सर्व काही त्याच्या ठाई आपसुकच प्राप्त होत असतं. देव ब्राह्मण आचार विचार कित्येक जनासी आधार सदा घडे परोपकार देणे ईश्वराचे. आणि असा जो भगवंताचा भक्त आहे हा सगळ्यांना आधार देत असतो. तो काही कोणाचं बद्दल त्याच्या मनामध्ये आकस बुद्धी नसते, द्वेष बुद्धी नसते, सूड बुद्धी नसते. सर्वांना सहाय्य ठरत असतो, सर्वांवर परोपकार करत असतो. आणि हे उत्तम पुरुषाचं लक्षण आहे. उत्तम पुरुषाची लक्षणं अंगीकारावी म्हणजे काय करावं तर बोलले सगळ्यात आधी भगवंताला नित्यनेमानं आठवण करावी. त्याच्यानंतर काय तर इतर जणांना आधार द्यावा, इतर जणांवर परोपकार करावे. म्हणजे भगवंत अशा पुरुषावर आपसुकच परोपकार करत असतो, आपसुकच कृपा करत असतो. एहलोक परलोक पाहणे अखंड सावधपणे राहणे बहुत जनाचे सहाणे देणे ईश्वराचे. बोलले त्याचं इहलोक परलोक आपोआप सुधारला जात असतो. अखंड सावध तो राहत असतो. कित्येक जणांचं सगळे तो सहन करत असतो. आणि बोलले सहनशक्ती असणं, इतर लोकांचं सहन करणं, अखंड सावध असणं, ज्याला या सगळ्या कलियुगामध्ये राहून, या सगळ्या संसारामध्ये राहून इहलोकाचं सगळं भान आहे, परलोकाची काळजी आहे. म्हणजे हे सगळं काय आहे तर हे एक प्रकारे देणे ईश्वराचं आहे. देवाचा कैपक्ष घेणे, ब्राह्मणाची चिंता वाहणे, बहुजनासी पाळणे देणे ईश्वराचे. बोले तो देव सकळ जनांची चिंता करतो. हा काय करतो? बोले हा देवाची चिंता करतो. म्हणजे बोलले किती बोलले याच्याकडे सामर्थ्य असेल की जो मनुष्य जो भगवंत सगळ्या सृष्टीचं पालनपोषण हा त्या भगवंताची काळजी करतो, देवाची पक्ष घेतो. देवाची बोलले देवाचा काही पक्ष घेणं म्हणजे काय? बोलले देवाच्या बाजूनं, देवाच्या सगळ्या पक्षामध्ये म्हणा किंवा देवाच्या सगळ्या नीती न्याय धर्मानुसार, देवाच्या सगळ्या उपदेशानुसार तो सगळा राहतो. उत्तम जनांना सहाय्य करतो.
आणि बोलले बहुजनासी पाळणे, बहुत लोकांचं कल्याण करतो देणे ईश्वराचे. धर्म स्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. बोलले हे असे नर जे असतात, असे जे जन असतात, असे जे लोक असतात, ते बोलले धर्मस्थापना करण्यासाठी म्हणून जन्माला आलेले असतात आणि ते ईश्वराचेच अवतार असतात. असे हे उत्तम पुरुष जे आहेत ते मुळातच ईश्वराचे अवतार असतात. उत्तम गुणाचा ग्राहिक, तर्क तीक्ष्ण विवेक, धर्मवासना पुण्यश्लोक देणे ईश्वराचे. उत्तम पुरुषाचं आणखीन एक लक्षण काय आहे तर उत्तम गुणाचा ग्राहिक. म्हणजे तो उत्तम गुण चांगलं ज्याला जिथे जिथे मिळेल ते सगळं तो स्वीकार करत असतो. तर्क तीक्ष्ण विवेक, बोलले तो त्याचं धार, विवेकाची धार, तर्काची धार अत्यंत तीक्ष्ण असते. अत्यंत तो त्या ठिकाणी सावध असतो आणि असावधपणा, बेसावधपणा किंवा पापाची भूमिका, असत्याची भूमिका तो सहन करत नाही किंवा त्याची बाजू कदापि घेत नाही. त्याच्याकडे धर्मवासना असते, तो पुण्यश्लोक असतो, पुण्याचा डोंगर त्याच्यापाशी असतो. देणे ईश्वराचे आणि हे अर्थातच ईश्वराच्याच कृपेनं शक्य होतं. म्हणून ईश्वराला आपण आता या प्रसंगी आजच्या या सगळ्या समासाच्या रूपानं ईश्वराला काय करूया तर ईश्वराला मागूया किंवा बरे उत्तम सगळे हे गुण जे आहेत, हे उत्तम गुण आमच्याकडे सगळे उभे राहावेत, आमच्याकडे धर्मवासना उभी राहावी, सावधपण उभं राहावं, नीती न्याय धर्म विवेक सगळा उभा राहावा. सकळ गुणांमध्ये सार, तजविजा विवेक विचार, जेणे पाविजे पैल पार अरत्र परतीचा. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात साराचं काय आहे तर बोलले तजविजा विवेक विचार. तजवीज करणे, विवेक करणे, सारासार निवाडा करणे. बोलले ही भूमिका काय आहे तर ही भूमिका सगळ्यांमध्ये महत्त्वाची आहे आणि तीच भूमिका मनुष्याला उत्तम बनवत असते. अखंड विवेकाची भूमिका तेवत ठेवणे, अखंड सारसार श्रवणाची भूमिका, नामस्मरणाची भूमिका, लहानपणाची भूमिका, कोणत्याला शरण जाण्याची भूमिका अखंड असू द्यावी. आणि काय करावं, जेणे पाविजे पैल पार अरत्र परत्रीचा, अरत्र इहलोकात आणि परलोकात कल्याण साधवून घ्यावं. येते श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपणाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.